भल्या भल्यांच्या यादीत आपलं नाव नाही बरं. भल्या भल्यांच्या यादीमध्ये आपलं नाव नाही. आणि काराचं तर अजिबात नाही. कार समजला ना? कीर्तनकार, कलाकार, कथाकार, भल्या भल्यांमध्ये हे लोक येत नाहीत. भल्या भल्यामध्ये इंद्र, चंद्र, नारद आणि परमार्थाचं काय भूषण मिरवतो बरं आपण. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर, काय गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर पाहिजे तो परिणाम जर आपल्या दिसत नसेल, आहे तो परिणाम जर आपल्या दिसत नसेल, तर त्या माळेला कितपत अर्थ उरतो बरं. महिला मातांना मी प्रश्न विचारणार आहे. तुमच्या गळ्यामध्ये, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक काळ्या मणीची माळ आहे का? आहे का? ती काळ्या मण्यांच्या माळीला कुठपर्यंत अर्थ आहे बरं. जोपर्यंत ती काळ्या मणीची माळ घालणारी ताई तिच्या नवऱ्याच्या घरी नांदते, तिथपर्यंत त्या काळ्या मणीच्या माळाला. नाहीतर जे ती माळ एवढी जाळ असेल आणि तो कुंकू जर रुपया एवढा असेल आणि ती जर तिच्या माहेरी बसलेली असेल, कितपत अर्थ आहे त्या गोष्टीला? आहे का? नाही ना. तसंच परमार्थामध्ये अगदी सारखं, अजिबात बदल नाही. परमार्थामध्ये तुम्ही किती अलंकृत झालात, किती प्रसिद्धी मिळवली, किती लोक तुम्हाला बाबा म्हणून स्वीकार करतात, किंवा किती लोक तुमच्या पाठीमागे पडतात, हे अजिबात महत्वाचं नाही. तमासगिराच्या सुद्धा पाठीमागे लोक पडतात. विठ्ठल लोकमान्यता मिळाली, अजिबात परमार्थ समजायचा नाही. लोकमान्यता मिळाली, अजिबात परमार्थ समजायचा नाही. परमार्थ तेव्हा समजायचा जेव्हा तुम्ही संतांच्या चौकटीत राहून परमार्थ करणार.